धुळे जिल्ह्यात आज सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते संपन्न झाला। सैनिकांच्या त्यागामुळे देश सुरक्षित ठेवला जातो, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाने ध्वज निधीत योगदान देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या। ध्वज दिनानिमित्त 7 डिसेंबर ते पुढील वर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत निधी संकलन चालते आणि हा निधी माजी सैनिक, शहीद कुटुंबीय व युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी वापरला जातो। गेल्या वर्षी धुळे जिल्ह्याने उद्दिष्ट असलेल्या 68 लाखांच्या तुलनेत 69,80,000 रुपये जमा करून उत्तम कामगिरी केली। यंदाही सर्व शासकीय विभाग, पोलीस दल, शैक्षणिक संस्था, नागरिक आणि देणगीदारांनी एकत्र येऊन उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलित करावा असे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, निवृत्त मेजर डॉक्टर निलेश पाटील यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। जिल्हा प्रशासन माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यास सदैव तत्पर असल्याचेही आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। ध्वज दिन निधीच्या माध्यमातून सैनिकांचे ऋण फेडण्याची संधी सर्व नागरिकांना मिळते, याच भावनेने सामाजिक सहभाग वाढावा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी आज विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला। महानगरपालिका, जिल्हा परिषद, जात पडताळणी समिती, कृषी, क्रीडा, महिला व बाल कल्याण तसेच आदिवासी विकास प्रकल्प विभागांनी आपल्या कामकाजाबाबत माहिती सादर केली। नगरी दलित वस्ती सुधारणा, रमाई आवास, लाडपागे समिती, अणुकंपा तत्वावरील प्रकरणे यांचा तपशीलवार शोध घेण्यात आला। महानगरपालिकेत प्रशासनाकडून मिळणाऱ्या महसुलातून आर्थिक दुर्बल घटकांवर झालेल्या खर्चाचा ताळेबंद आयोगासमोर ठेवण्यात आला। नगरपालिका हद्दीतील साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन तसेच अणुकंपा प्रकरणे वेगाने निकाली काढण्याची सूचना ॲडव्होकेट मेश्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला। जिल्हा परिषदेच्या बैठकीत विविध विभाग प्रमुखांनी योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर केला। जात पडताळणी समितीच्या बैठकीत प्रलंबित प्रमाणपत्रे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले। अनुसूचित जाती जमातींसाठी उपलब्ध निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असा कडक निर्देश ॲडव्होकेट मेश्राम यांनी केला। शासकीय योजनांचा फायदा योग्य लाभार्थ्यांपर्यंत न थांबता पोहोचावा यासाठी यंत्रणांनी कार्यक्षमतेने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली।